गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी लवकर उठून आंघोळच करून घेतली आज, कारण आहे ना रात्री हेअर ऑइल केले होते, त्यामुळे खूप जास्त आहे ना केस तेलकट वाटत होते आणि मला अजिबात तसं आवडत नाही, म्हणून हेअर वॉश करून घेतला. सोबत आंघोळ पण केली. त्यानंतर लगेच मग पटपट कामाला लागले. शिवला जायचं होतं स्कूलला, म्हणूनच इकडे चपात्या वगैरे बनवून घेतल्या. त्याला नाश्त्याला आहे ना चहा चपाती दिली. त्यानंतर मग मी तो गेल्यानंतर बाकीचे कामं करते. मस्त अशा चपात्या बनवून झाल्या. त्यानंतर पटकन भाजी पण बनवली आणि त्याला आवरून दिलं. त्यानंतर मग मी माझ्या कामाला लागले. आज थोडीशी घरातली डीप क्लिनिंग पण करायची होती, म्हणजे पडदे वगैरे धुवायला काढायचे होते, म्हणूनच मग सगळ्या कामाला पटकन लागले. पडदे वगैरे काढून घेतले. त्यानंतर आहे ना, तुम्ही म्हणताना आता लावले मशीनला, तर तसं काही नाही आहे माझ्याकडं. काही मशीन वगैरे नाही, हाताचीच मशीन आहे, म्हणून सगळे काढून घेतले. त्यानंतर निरम्यात भिजून टाकले. त्यानंतर थोड्या वेळाने भिजल्यानंतर धुवून ते ना मस्त असे वाळायला टाकून दिले. सगळे कामं झाल्यानंतर मग जेवण करून घेतलं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना मला आज जायचं होतं बाहेर, म्हणजेच गावामध्ये चिखलीत लक्ष्मी आई मंदिरामध्ये कार्यक्रम होता देवाचा, तिकडे जायचं होतं. म्हणून मस्त अशी साडी घालून रेडी झाले होते आणि आम्ही पोचल्यानंतर पहिल्यांदा म्हणजे पाया वगैरे पडलो. त्यानंतर कार्यक्रम सुरू झाला होता, म्हणून मग लगेच पूजेसाठी बसलो. मस्त अशी पूजा वगैरे केली. त्यानंतर आहे ना घरी यायला आम्हाला एक 8-9 वाजले होते, म्हणून मग मम्मीच्या इकडे जेवण वगैरे केलं. रात्री 8-9 वाजता म्हणजे देवीची आरती वगैरे झाली. त्यानंतर प्रसाद घेऊन लगेच घरी आलो आणि शिवेनं खूप जास्त म्हणजे तिकडे कंटाळला होता, 1.5-2 तास बसला. त्यामुळे नंतर मग आहे ना घरी आलो. घरी आल्यानंतर आहे ना मग स्वयंपाक वगैरे झाला होता मम्मीचा, जेवण वगैरे केलं. त्यानंतर मग घरी आलो. घरी आल्यानंतर आज कोजागिरी पौर्णिमा होती आणि मस्त असतं आमचं पण नियोजन झालं होतं कल्याणीचं ना आमचं, की दूध गरम करायचं, पण आहे उशीरच एवढा झाला होता, क्लिप काही घेता आली नाही, म्हणून मग आहे ना फक्त फोटोज टाकलाय आणि मस्त दूध पिलो आणि असा होता आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.